हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटचा धडा. नांदगाव नावाचं एक छोटंसं गाव. गावाच्या कडेला एका जुन्या वटवृक्षाखाली एक इमारत उभी होती. झिलेदार प्राथमिक शाळा. कधीकाळी इथे गावातील सगळ्या मुलांचं बालपण फुललं होतं. पाट्या, फळ्या, घंटा आणि शाळेच्या आवारातला तो पावसात भिजणारा वास. पण आता मात्र तिथं फक्त शांतता होती. 10 वर्षापूर्वी सरकारी आदेशानुसार ही शाळा बंद झाली होती. विद्यार्थ्यांची संख्या कमी, शिक्षकांची बदली आणि गावातील लोकसंख्या घटली, त्यामुळे शाळेचं अस्तित्वच संपलं. पण एक विचित्र गोष्ट गावातील माणसं आजही सांगत होती. दर रविवारी त्या शाळेच्या ब्लॅकबोर्डवर कोणीतरी नवीन धडा लिहून ठेवतो. कधी गणिताचा प्रश्न, कधी मराठीचा धडा, कधी इंग्रजी शब्द, अगदी तसाच जसं शिक्षक शिकवायचे. गावकरी सुरुवातीला हसले. काहींनी म्हटलं कोणीतरी मस्करी करतोय. पण जेव्हा ते नियमितपणे दर रविवारी होत राहिलं, तेव्हा सगळ्यांच्या मनात शंकेचं वादळ उठलं. शहरातून आलेला पत्रकार अनिरुद्ध देशमुख आपल्या मासिकासाठी रहस्यमय गोष्टी शोधत असायचा. एके दिवशी त्याला या गावच्या घटनेबद्दल ऐकायला मिळालं. त्याने ठरवलं तो हे रहस्य उलगडणारच. तो गावात पोहोचला तेव्हा सायंकाळ होत आली होती. शाळेकडे बोट दाखवत एक म्हातारा शेतकरी म्हणाला, "बाबा, रात्री तिकडं जाऊ नका. आम्ही ऐकलंय तिथं कधी कधी फळ्यावर आवाज येतो, जणू कोणी खडूने लिहितंय." अनिरुद्ध हसला. "अहो, मी पत्रकार आहे. मला भूत नाही, बातमी हवी." त्या रात्री तो शाळेच्या आवारात गेला. चंद्रप्रकाशात ती इमारत सावलीसारखी दिसत होती. फुटक्या भिंती, गंजलेला दरवाजा आणि फळ्याजवळ ठेवलेला तुटका टेबल. तो आत गेला. सगळं शांत होतं. पण फळ्यावर आधीच काहीतरी लिहिलं होतं. उद्या धडा क्रमांक 11. त्याला गोंधळ झाला. धडा क्रमांक 11 म्हणजे काय? आणि उद्या कोण लिहिणार आहे? दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी अनिरुद्ध सकाळपासूनच शाळेबाहेर थांबला. वेळ गेली, सूर्य वर आला आणि गावकरी आपापल्या कामाला लागले. पण कोणीही शाळेत गेलं नाही. तरीही दुपारनंतर जेव्हा तो आत गेला, फळ्यावर आता मोठ्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं, "माझ्या मुलांनो, जीवनाचं खरं शिक्षण पुस्तकात नसतं, ते अनुभवात असतं." अनिरुद्ध दचकला. तो आत कोण होता? तो तर सगळा वेळ पहाऱ्यावर होता. त्याने फळ्याचा फोटो काढला, खडूचे ठसे तपासले. अगदी ताजे होते, जणू आत्ताच कुणी लिहिलं होतं. त्या रात्री त्याने ठरवलं तो कॅमेरा लावणार. गावात दुसऱ्या दिवशी तो एका वृद्ध महिलेला भेटायला. शाळेच्या माजी मुख्याध्यापकाची पत्नी सुधाताई पाटील. त्या बोलल्या, "हो, माझे पती गणपतराव पाटील या शाळेत 40 वर्ष शिक्षक होते. मुलांना ते जीव लावून शिकवायचे. शाळा बंद झाली तेव्हा त्यांचा जीव तुटला. ते दर रविवारी शाळेत जाऊन फळ्यावर शेवटचा धडा लिहायचे. जणू अजूनही विद्यार्थी समोर आहेत असं त्यांना वाटायचं." "मग ते आता कुठं आहेत?" सुधाताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं. "5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं." अनिरुद्धच्या अंगावर काटा आला. त्या रात्री त्याने कॅमेरा शाळेत लावला. मध्यरात्री 12च्या सुमारास अचानक दरवाजा हलकेच उघडला. धुक्यातून एक सावली आत आली. कॅमेरा थरथरत्या प्रकाशात दाखवत होता एक वृद्ध माणूस, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, हातात खडू. तो फळ्याजवळ गेला आणि हळूहळू लिहू लागला, "शिकणं कधी थांबवू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत धडा बाकी आहे." अनिरुद्ध उठून बसला. त्याने लगेच त्या क्षणी शाळेकडे धाव घेतली. पण आत गेल्यावर कुणीच नव्हतं. फक्त फळ्यावर तोच धडा होता. कॅमेऱ्यातलं फुटेज नंतर त्याने पाहिलं. त्या व्यक्तीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता, पण त्याचं रूप अगदी गणपतराव पाटलांसारखंच होतं. दुसऱ्या दिवशी गावभर बातमी पसरली. लोक पुन्हा शाळेत जाऊ लागले.
फळ्यावर आता लिहिलं होतं, ही माझी शेवटची वर्गशाळा. आता शाळा पुन्हा सुरू करा, हीच माझी इच्छा. त्या ओळीखाली एकच शब्द, गणपतराव. गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसातच गावातील लोकांनी शाळेचं नूतनीकरण केलं. पुन्हा घंटा वाजली, पुन्हा मुलं पळत आली, पुन्हा शाळा जिवंत झाली. आणि तेव्हापासून फळ्यावर कोणताही नवीन धडा कधी लिहिला गेला नाही. जणू गणपतराव पाटलांचा आत्मा समाधान पावला होता. अनिरुद्धने आपला लेख प्रकाशित केला. शेवटचा धडा. एका शिक्षकाचं अमर शिक्षण. लेख वाचून हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिली. कधी-कधी आत्म्याचं अस्तित्व भीतीदायक नसतं, ते अधुरं प्रेम आणि जबाबदारीचं प्रतीक असतं. त्या रात्री अनिरुद्ध आपल्या नोटबुकमध्ये लिहित होता, तेव्हा वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्याचं पान उघडलं. त्याला असं वाटलं, जणू कोणीतरी त्याच्या खांद्यावर हलकं थोपटलं आणि कुणीतरी कुजबुजलं. धडा संपला, पण शिकणं अजून बाकी आहे. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.